मराठवाडा दौऱ्यावर आहेत। दिवसा शेतकऱ्यांशी चर्चा करून रात्री ते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी बैठका घेणार आहेत आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती सुद्धा ठरवणार आहेत। धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या अशा सूचना दिल्यात। निवडणुकीत किंवा निकालानंतर कुठेही शिंदे गटाशी युती होणार नाही याची काळजी घ्या, अशा सक्त सूचना ठाकरेंनी दिल्यात। ठाकरेंनी नगर परिषद निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांचा मूड आणि अंदाज जाणून घेतलेला आहे। धाराशिव, बीड, लातूर या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसोबत धाराशिवच्या पुष्पक हॉटेलमध्ये निवडणूक रणनीतीवर चर्चा झाली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ओमकार कुलकर्णी यांच्याकडून। ओमकार, खरं तर मराठवाड्याचा आज दुसरा दौरा आहे ठाकरेंचा आणि ती मराठवाड्यामध्ये ठाकरेंची नेमकी काय रणनीती आहे, कारण काय सूचना दिल्यात त्यांनी पदाधिकाऱ्यांना? नक्कीच दीपाली, जर पाहिलं तर काल दिवसभर उद्धव ठाकरेंनी जे आहे ते शेतकऱ्यांच्या गावागावात जाऊन व्यथा जे आहेत ते जाणून घेतलेल्या कुठेतरी पाहायला मिळालेल्या होत्या आणि रात्रीच्या वेळेला धाराशिव शहरात त्यांचा ते मुक्कामी होते आणि मुक्कामी असलेल्या पुष्पक हॉटेल पार्क या ठिकाणी जर पाहिलं तर धाराशिव असेल, बीड असेल, लातूर असेल या तिन्ही जिल्ह्यातील जे काही प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांची उद्धव ठाकरेंनी बैठक घेतलेली आहे आणि जी काही पुढील नगर परिषदेची निवडणूक आहे याच अनुषंगानं जो आढावा जो आहे तो उद्धव ठाकरेंनी घेतलेला कुठेतरी पाहायला मिळालेला आहे। या दरम्यान जर बघितलं तर उद्धव ठाकरेंनी या सर्व पदाधिकाऱ्यांना अशा सूचना दिल्यात की आता निवडणूक काळात किंवा निवडणुकीच्या नंतर कुठल्याही परिस्थितीत शिंदेची जी शिवसेना आहे त्यांच्यासोबत आपल्याला जायचं नाही, त्यांच्यासोबत कुठल्याही परिस्थितीत युती करायची नाही, अशा सक्त सूचना ज्या आहेत ते उद्धव ठाकरेंनी या बैठकीत कुठेतरी दिलेल्या पाहायला मिळालेल्या आहेत। एकंदरीत जर बघितलं तर आपल्याला महाविकास आघाडी म्हणूनच पुढे जायचंय, मात्र हे करत असताना जास्तीत जास्त जे काही नगराध्यक्ष पद आहे ते आपल्याकडे कशा पद्धतीने ठेवता येतील त्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा, अशा सक्त सूचना देखील उद्धव ठाकरेंनी या बैठकीत कुठेतरी दिलेल्या पाहायला मिळालेल्या आहेत। यासोबतच जर बघितलं तर बीड जिल्ह्यातील जे काही पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांनी महाविकास आघाडी म्हणूनच आपण लढलं पाहिजे अशा मागणी जी आहे ती कुठेतरी उद्धव ठाकरेंकडे केलेली पाहायला मिळाली होती। तर औषधातील कार्यकर्त्यांना कुठेतरी चार्ज करण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून कुठेतरी जर पाहिलं तर ज्या पद्धतीनं भाजपनं लातूर जिल्ह्यामध्ये घवघवीत असं मागील काही वर्षांमध्ये यश मिळवलेलं पाहायला मिळत आहे, त्याचा दाखला देण्यात आलेला आहे। त्याच पद्धतीनं आपण देखील आत्मविश्वासानं लढा, अशा सूचना ज्या आहेत त्या उद्धव ठाकरेंनी संपूर्ण लातूर जिल्ह्यातील जे काही पदाधिकारी आहेत त्यांना कुठेतरी केलेल्या पाहायला मिळत आहेत। एकंदरीत जर बघितलं तर या निवडणुकीत जास्तीत जास्त कशा पद्धतीने युवा चेहऱ्यांना संधी देता येईल या संदर्भातील रणनीती देखील कुठेतरी या बैठकीत आखली गेली असल्याची जी माहिती जी आहे ती कुठेतरी समोर येताना पाहायला मिळत आहे। त्यामुळं जी निवडणूक होऊ घातलेली आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त शिवसेनेकडून युवा चेहरे या संपूर्ण मैदानात कुठेतरी उतरताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत दीपाली। निश्चितच ओमकार, त्यामुळे आजचा दुसरा दिवस सुद्धा या दौऱ्याचा अतिशय महत्त्वाचा असा असणार आहे। याचा अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद ओमकार या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।